स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Next concept is basicity and acidity. Complete the following table. Acid, number of H plus ion obtained from one molecule. First example is hydrochloric acid gives H plus ion. Nitric acid is given H plus ion. H2SO4, sulfuric acid 2H plus ion. Carbonic acid 2H plus ion. Boric acid 3H plus ion. Phosphoric acid 3H plus ion and acetic acid H plus ion. Base number of OH minus ions obtained from one molecule. Sodium hydroxide OH minus, potassium hydroxide OH minus, calcium hydroxide 2OH minus ion, barium hydroxide 2OH minus ion, aluminum trihydroxide 3OH minus ion, ferrous trihydroxide 3OH minus ion, ammonium hydroxide OH minus ion. Acids and bases are classified according to their basicity and acidity respectively. What is meant by basicity of acids? The number of H plus ions obtainable by dissociation of one molecule of an acid is called its basicity. Number of H plus ions obtainable by dissociation of, when dissociation of one molecule of acid dissolve or dissociate in water gives a number of how many number of H plus ions are obtained on the basis of decided basicity of acids. Then acidity of bases, the number of OH minus ions obtainable by the dissociation of one molecule of base is called its acidity. On the basis of the above table, give examples of monobasic, diabasic and tribasic acids. On the basis of above table, give three types of bases and their examples. Monobasic, basic means number of atoms present in a that molecule. नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये किती अणू आहे त्याच्यावरून मोनोबेसिक, डायबेसिक आणि ट्रायबेसिक आपण म्हणू शकतो. ॲसिडमध्ये बघा मोनोबेसिक हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, इथे एकच त्याचा ॲटम आहे. डायबेसिक म्हणजे दोन, इथे दोन हायड्रोजनचे दोन अणू आहे. मग डायबेसिक म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड. ट्रायबेसिक म्हणजे तीन त्याच्यामध्ये अणू आहे. तर बोरिक ॲसिड आहे आणि फॉस्फरिक ॲसिड आहे. बेसमध्ये बघा सोडियम हायड्रॉक्साईड मोनोबेस म्हणजे इथे मोनोबेसिक आहे. म्हणजे हा जो OH मायनस आयन आहे तिथे किती अणू असतात? एक, इथे एकच आहे. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. डायबेसिकमध्ये बघा इथे दोन आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड. आता ट्रायबेसिकमध्ये इथे तीन ॲटम्स आहे, ॲल्युमिनियम ट्रायऑक्साईड, फेरस ट्रायऑक्साईड. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस. कट अ लेमन इंटू 2 इक्वल पार्ट्स. टेक द ज्यूस ऑफ इच पार्ट इंटू 2 सेपरेट बिकर्स. इथे एक लेमन घेऊन त्याचे 2 इक्वल पार्ट केले, कट केले त्याला, आणि हे जे दोन बिकर घेतले, बिकर ए आणि बिकर बी. बिकर एमध्ये आपल्याला 10 ml वॉटर घ्यायचं आहे आणि बिकर बीमध्ये आपल्याला 20 ml वॉटर घ्यायचं आहे. आणि ह्या दोन ज्या बिकर आहे त्याच्यामध्ये ज्यूस टाकायचा आहे. लेमनचा जो ज्यूस आहे तो एमध्ये आणि बीमध्ये ॲड करायचा आहे. आणि ते जे सोल्युशन आहे, स्टीर द सोल्युशन इन बोथ द बिकर्स अँड टेस्ट देम. दोघंही चांगल्या पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून ते मिक्स होतील. आणि त्याची टेस्ट घ्यायची. टेस्ट घेतल्यानंतर आपल्याला असं दिसतं की ए बिकरमधलं जे सोल्युशन आहे ते जास्त सोवर आहे, म्हणजे आंबट लागतं, आणि बी बिकरमधलं त्या मानाने कमी लागतं. का असं होतं? कारण की बघा
इथे सोल्यूट जे आहे ते लेमन ज्यूस आहे आणि सॉल्वंट जे आहे ते वॉटर आहे आणि सॉल्वंट प्लस सोल्यूट इज इक्वल टू सोल्युशन तयार होतं. मग द क्वांटिटी ऑफ लेमन इज द सेम इन बोथ द सोल्युशन. आपण लेमनची जी क्वांटिटी दोघांमध्ये सेम घेतली आहे, येट देअर टेस्ट इज डिफरंट. तरीसुद्धा दोघांमधली टेस्ट काय आहे, डिफरंट आहे. द सोल्युशन इन द फर्स्ट बिकर इज मोर सोअर दॅन द वन इन द सेकंड. सेकंडपेक्षा फर्स्ट बिकरमधली टेस्ट ही जास्त सोअर आहे, म्हणजे आंबट आहे. असं का होतं तर बघूया आपण की कॉन्सन्ट्रेशन असं का होतं की द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन इज कॉल्ड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन. द प्रपोर्शन ऑफ ए सोल्यूट म्हणजे जे लेमनचं जो प्रपोर्शन आहे वॉटरमधलं, त्याला आपण काय म्हणतो, द प्रपोर्शन ऑफ सोल्यूट इन अ सोल्युशन. म्हणजे लेमनचं जे प्रपोर्शन आहे, प्रमाण आहे त्या सोल्युशनमधलं, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन. वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट इन इट्स सोल्युशन इज हाय. मग जेव्हा आपण बघितलं की ए बिकरमध्ये काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट म्हणजे लेमनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे या सोल्युशनमध्ये हाय आहे दॅन द बीमध्ये द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट इज त्याच्यामध्ये लेमनचं ज्यूस, लेमन जे टाकलं आहे आपण त्याचं प्रपोर्शन दोघांमध्ये सारखं आहे, पण ते कशावर डिपेंड असतं, अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट इन इट्स सोल्युशन इज हाय. वॉटर इथे कमी आहे, सॉल्वंट इथे कमी असल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट इन इट्स सोल्युशन इज हाय and it is a concentrated solution. When the concentration of a solute in its solution is low. आता इथे वॉटरची जे प्रपोर्शन आहे ते जास्त आहे, वॉटर क्वांटिटी 20 ml आहे. मग काय झालं इथे, जे आपण लेमन त्याच्यामध्ये ॲड केलेलं लेमन ज्यूस, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट म्हणजे लेमन ज्यूस इन इट्स सोल्युशन इज लो. म्हणजे या सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लेमन ज्यूस इज लो and it is a dilute solution. To express the concentration of solution, several units are used. मग आपल्याला सोल्युशनमधलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला जर एक्सप्रेस करायचे असेल तर इथे सेवरल युनिट्स आर यूज. वेगवेगळे युनिट जे आहे ते वापरले जातात. कोणकोणते युनिट आहे ते बघूया आपण. Two of these units are used more frequently. First unit is the mass of a solute in gram dissolved in 1 liter of the solution. फर्स्ट युनिट कोणतं आहे, मास ऑफ ए सोल्यूट इन ग्रॅम. ग्रॅममध्ये मास म्हणजे वस्तुमान, सोल्यूटचं जे वस्तुमान आहे ते ग्रॅममध्ये डिझॉल्व इन 1 liter ऑफ द सोल्युशन. ते डिझॉल्व झाल्यानंतर 1 liter ऑफ सोल्युशनमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर ग्रॅम्स पर लिटर हे युनिट त्याच्यासाठी वापरलं जातं. सेकंड युनिट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन 1 liter ऑफ द सोल्युशन. सेकंड युनिट कोणतं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट. सोल्यूटचे जे नंबर ऑफ मोल्स आहे डिझॉल्व इन 1 liter ऑफ द सोल्युशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. आणि याला आपण अजून काय म्हणतो, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. आणि ते कशाने डिनोट केलं आहे, कॅपिटल यमने. लक्षात ठेवा मोलॅरिटी. द मोलॅरिटी ऑफ ए सोल्यूट इज इंडिकेटेड बाय रायटिंग इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इनसाइड ए स्क्वेअर ब्रॅकेट. काय केलं जातं, मोलॅरिटी ऑफ ए सोल्यूट कशामध्ये लिहिलं जातं, ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. अँड इंडिकेटेड बाय रायटिंग इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इनसाइड ए स्क्वेअर ब्रॅकेट. इथे स्क्वेअर ब्रॅकेट काढलेला आहे, चौकटी कंस काढलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला आहे, इज इक्वल टू 1. म्हणजे काय, मीन्स द मोलॅरिटी ऑफ दिस सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट इज 1 mole. 1 m कॅपिटल M म्हणजेच काय, मोलर. म्हणजे कोणताही कोणताही जो कंपाऊंड असेल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा चौकटी कंसामध्ये लिहून
इज इक्वल टू त्याचा जो मोलर आहे तो लिहिला जातो आणि त्या आपण कसं रीड करणार त्याला, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट, NaCl म्हणजे कॉमन सॉल्ट, इज इक्वल टू 1m म्हणजेच 1 मोलर, हे असं लिहिलं जातं. pH of solution. We have seen that acids and bases dissociated to a smaller or larger extent on dissolving in water, forming H plus and OH minus ions respectively. पण बघितलं आहे की ॲसिड आणि बेस जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतात तेव्हा त्यांचं डिसोसिएशन हे कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये H प्लस आणि OH मायनस आयनचं होत असतं. H प्लस आणि OH मायनस आयन्स आर फाउंड इन डिफरंट प्रपोर्शन इन ऑल नॅचरल ॲक्वेस सोल्युशन. जे नैसर्गिक जलीय द्रावण आहे त्याच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस आयन जे असतं त्यांचं वेगवेगळं प्रमाण असतं अँड दॅट डिटरमाइन्स, आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की प्रॉपर्टी ऑफ दॅट सोल्युशन, म्हणजे त्या सोल्युशन द्रावणाची जी प्रॉपर्टी आहे ते. फॉर एक्झाम्पल द प्रपोर्शन ऑफ H plus and OH minus ions divides soil into the acidic, neutral and basic types of soil. तर सॉईल जे ॲसिडिक आहे की बेसिक आहे की न्यूट्रल आहे पण कशावर ठरवतो, तर त्याच्यामध्ये असणारं H प्लस आयन आणि OH मायनस आयनचं प्रपोर्शन किंवा प्रमाण. इट इज नेसेसरी फॉर ब्लड, रक्तासाठी हे आवश्यक आहे. सेल्स पेशीद्रव याच्यामध्ये जे H प्लस आणि OH मायनस आयन्स असतात ते ठराविक प्रपोर्शनमध्ये असलं तरच ते व्यवस्थितपणे फंक्शनिंग करू शकतात. इन सर्टन डेफिनेट प्रपोर्शन फॉर देअर प्रॉपर फंक्शनिंग. फर्मेंटेशन कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्या घरामध्ये आपण दुधापासून दही बनवतो, मैद्यापासून पाव बनवतो, तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की फर्मेंटेशन घडून आणलं जातं स्मॉल सूक्ष्म जीवांमार्फत. आणि अदर केमिकल प्रोसेस जसे अदर बायोकेमिकल प्रोसेस, जैव रासायनिक ज्या क्रिया आहे आणि मेनी केमिकल प्रोसेस, वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया आहे, रिक्वायर द प्रपोर्शन ऑफ H प्लस अँड OH मायनस आयन टू बी मेंटेन विदिन सर्टन लिमिट्स. तर ठराविक मर्यादेपर्यंत यांच्यामध्ये H प्लस आणि OH मायनस आयनचं प्रमाण असणं गरजेचं आहे. नंतर आपण बघितलं प्युअर वॉटर ऑल्सो अंडरगोज डिसोसिएशन टू ए व्हेरी स्मॉल एक्सटेंट अँड गिव्ज राईज टू H प्लस अँड OH मायनस आयन्स इन इक्वल प्रपोर्शन. तर प्युअर शुद्ध जे पाणी आहे त्याचं डिसोसिएशन कमी प्रमाणात होतं आणि ते H प्लस आणि OH मायनस आयन्स ते समान प्रमाणात देतात. इथे बघू शकता H2O त्याचं डिसोसिएशन झाल्यावर H प्लस आणि OH मायनस आपल्याला मिळत असतात. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ वॉटर टू अंडरगो डिसोसिएशन, म्हणजे वॉटरची जी प्रॉपर्टी आहे डिसोसिएशन होण्याची, देअर एक्झिस्ट बोथ H प्लस अँड OH मायनस आयन इन एक्वेस सोल्युशन. आणि म्हणून त्याचं जे दे एक्झिस्ट बोथ H प्लस आणि OH मायनस जे आयन आहे कोणत्याही जलीय द्रावणामध्ये ते एक्झिस्ट असतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं असतं. The concentration of H plus ions formed by dissociation of water at 25 degree Celsius is 1 into 10⁻⁻7 mole per liter. म्हणजे पाण्याचं जे डिसोसिएशन होऊन तयार होणारे जे H प्लस आयन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते 25 डिग्री सेल्सिअसला किती असतं ते 1 into 10⁻⁻7 मोल पर लिटर. ॲट द सेम टेम्परेचर म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इन 1 मोल सोल्युशन. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोल सोल्युशन ऑफ HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडचं 1 into 10⁻0 मोल पर लिटर एवढं असतं. व्हाईल 1 मोल ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज 1 into 10⁻14 मोल पर लिटर असतं. Thus we see that in common aqueous solution, म्हणजे जे सामान्य जलीय द्रावण असतं, the range of H plus ion concentration is very wide from 10⁻0 to 10⁻14 मोल पर लिटर एवढं असतं. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की सर्वसामान्य जे जलीय द्रावण आहे त्याच्यामध्ये H प्लस आयनचं जे कॉन्सन्ट्रेशनची जी रेंज आहे ती
0 to 10⁻⁴ mole per liter असते. In 1909, the Danish scientist Sorensen introduced a convenient new scale expressing H plus ions concentration, which is found to be very useful in chemical and biochemical process. 1909 मध्ये डॅनिश जो सायंटिस्ट होता सोरेनसेन त्याने एक नवीन PS स्केल नवीन सोयीची अशी नवीन स्केल ऑफ एक्सप्रेसिंग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल तर सोयीची आणि नवीन त्यांनी मेथड सांगितली आहे, विच इज फाउंड टू बी व्हेरी युजफुल. ती अत्यंत महत्त्वाची केमिकल अँड बायोकेमिकल प्रोसेस, तर रासायनिक आणि जैवरासायनिक क्रियामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती जी एक्सप्रेस करण्याची जी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयनची ती आहे, इट इज द PS स्केल. PH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन. द PS स्केल एक्सटेंड फ्रॉम 0 to 14. कुठून कुठे असते PS स्केलची रेंज? 0 to 40. अकॉर्डिंग टू दिस स्केल प्युअर वॉटर हॅज अ PH ऑफ 7. शुद्ध जे पाणी असतं त्याचं PH 7 असतं. मेजरिंग प्युअर वॉटर हॅज म्हणजे द सोल्युशन ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू 1 × 10⁻⁷ मोल पर लिटर. PH 7 इंडिकेट्स अ न्यूट्रल सोल्युशन. PH 7 हा काय? न्यूट्रल सोल्युशन इंडिकेट करतो. PH इज द मिड पॉईंट ऑफ द स्केल. द PH ऑफ ॲन ॲसिडिक सोल्युशन इज लेस दॅन 7. ॲसिडिक सोल्युशन जे असतं ते 7पेक्षा कमी असतं आणि बेसिक सोल्युशन इज ग्रेटर दॅन 7. आता आपल्याला टेबल बघायचं आहे, बघूया. PH ऑफ सम ॲक्वियस कॉमन सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे. हे सोल्युशन दिलेलं आहे बघा. तर हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. कुठपर्यंत स्ट्रॉंग ॲसिड आहे? तर आपण जर बघितलं हे 6पर्यंत हे स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि रेन आणि मिल्क हे वीक ॲसिड आहे. आणि बरोबर याच्या मध्यभागी 0 to 14 पर्यंत आपल्याला ही PH रेंज दिलेली आहे. आणि बरोबर मध्यभागी किती आहे? 7 हा काय आहे? प्युअर वॉटरचं PH आहे. प्युअर वॉटरचा PH 7 आणि शुगर सोल्युशनचं पण 7 आहे. तर PH रेंज 0 to 14 पर्यंत स्टार्ट होते आणि जे मिडल जे पॉईंट आहे तो आहे 7, म्हणजे प्युअर वॉटर आणि शुगर सोल्युशन हे न्यूट्रल आहे. आता स्ट्रॉंग ॲसिड जसजसं PH स्केल इन्क्रीज होत जातो तसतसं त्याचं ॲसिड जे आहे ते वीक होत जातं. आता इथे स्ट्रॉंग ॲसिड त्याचं 1 मोल ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिडचं PH आहे 0, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आहे. गॅस्ट्रिक ज्यूस 1 आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. लेमन ज्यूस 2.5 PH आहे. विनेगर 3 आहे. टोमॅटो ज्यूसचा PH 4.1 आहे. ब्लॅक कॉफीचा PH 5 आहे. ॲसिडिक रेंज जे आहे ते 5.6 आहे. युरिनचं 6 आहे. आणि रेन आणि मिल्क याचा 6.5 हा PH आहे. आणि जो वीक ॲसिड आहे तो आहे प्युअर वॉटर आणि शुगर सोल्युशन. नंतर ब्लड जे आहे त्याचा PH 7.4 आहे, म्हणजे हे इथून एक वीक बेस सुरू होत आहे. इथून वीक बेस आहे, म्हणजे कोणकोणते आहे बघा. तर ब्लडचा किती आहे? PH 7.4. सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा 8.5. टूथपेस्ट 9.5. मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5. लाईम वॉटर जे आहे ते 11 आहे. आणि स्ट्रॉंग जो बेस आहे तो 1 मोल NaOH आहे 14. म्हणजे इथून जसजसं PH हा बेसचा वाढत जातो तसं त्याचं स्ट्रॉंग जे आहे कॉन्सन्ट्रेशन त्याचं वाढत जातं. आणि ॲसिडमध्ये काय जसजसं त्याचं PH स्केल वाढत जातं तसतसं त्याची कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. तर हे जे PH आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा जे काही हे आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की ब्लडचा PH किती आहे, नंतर ब्लॅक कॉफीचा किती आहे किंवा गॅस्ट्रिक ज्यूसचा किती आहे हे तुम्हाला विचारलं जातं. Universal indicators. What are the colors of the following natural and synthetic indicators in acidic and basic solutions? Here given some synthetic indicators and natural indicators. Natural indicators are turmeric and jamun.
and synthetic indicators are litmus, methyl orange and phenolphthalein. See, indicators litmus. Blue litmus in acid turns to red, and in base blue litmus remains base. And turmeric natural color of turmeric is yellow, and in acid it is also yellow and in base red in color. Jamun in acid jamun is pink in color and base in base dark blue. Methyl orange in acid pink red and in base yellow. Phenolphthalein in acid colorless and in base is pink. We know that some natural and synthetic dyes show two different colors in acidic and basic solution. Some natural and synthetic dyes show color in acidic and base solution, and such dyes are used as acid and base indicators. Means जे डाईज जे असतात ते डिफरंट कलर शो करतात इन ॲसिड आणि बेस सोल्युशनमध्ये, आणि असे जे डाय असतात ते ॲसिड बेस ते वापरले जातात. ॲसिड किंवा बेस ज्या सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲसिड आहे की बेस आहे हे समजतं. इन द pH scale, the pH of the solution varies from 0 to 14 in accordance with the strength of the acid or a base. आपल्याला माहिती आहे की pH सोल्युशनचा pH जो आहे त्या सोल्युशनचा तो 0 to 14पर्यंत व्हॅरी होत जातो, आणि तो अकॉर्डिंग टू स्ट्रेंथ ऑफ म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिड किंवा बेसची जेवढी तीव्रता आहे त्या पद्धतीने. टू शो दीज व्हेरिएशन इन pH युनिव्हर्सल इंडिकेटर यूज. आणि हा जो बदल आहे pHमधला तो युनिव्हर्सल इंडिकेटर त्याच्यामध्ये वापरला जातो. युनिव्हर्सल इंडिकेटर शो डिफरंट कलर्स ऑफ ॲट डिफरंट व्हॅल्यूज ऑफ pH. युनिव्हर्सल इंडिकेटर जो असतो तो डिफरंट कलर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ pHमध्ये दाखवतो. नंतर आपल्याला बघायचं इथे हा pH पेपर आहे, आणि pH पेपर 1 to 6 हे ॲसिड शो करतं आणि 7 हे न्यूट्रल आहे. 8 to 14 हे बेसिक बेस आपल्याला त्याच्यामध्ये दाखवतं. नंतर आपल्याला बघायचं मेजरमेंट ऑफ pH युनिव्हर्सल इंडिकेटर अँड pH मीटर. हा युनिव्हर्सल इंडिकेटर इज मेड अप बाय. युनिव्हर्सल इंडिकेटर कसा बनवला जातो बघा. मिक्सिंग ऑफ सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स इन स्पेशल प्रपोर्शन. तर सेव्हरल जे सिंथेटिक इंडिकेटर्स आहे ते मिक्स केले जातात ठराविक प्रपोर्शनमध्ये, ठराविक प्रमाणामध्ये. द pH ऑफ ए सोल्युशन कॅन बी डिटरमाइंड बाय मीन्स ऑफ ए युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन ऑर द pH पेपर मेड फ्रॉम इट. तर pH ऑफ ए सोल्युशन कसं काय आपण डिटरमाइन करतो, तर युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन यूज करून किंवा pH पेपर जो आहे त्याच्याने ते डिटरमाइन केलं जातं. हावेवर द मोस्ट ॲक्युरेट मेथड ऑफ मेजरिंग ऑफ pH ऑफ ए सोल्युशन. तर मोस्ट ॲक्युरेट मेथड जे आहे pH मेजर करण्याची, टू यूज ॲन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट कॉल्ड pH मीटर. तर तो जो इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याला pH मीटर असं म्हणतं. हा आहे तो. इन दिस मेथड pH इज मेजर बाय डिफिंग इलेक्ट्रोड्स इन टू द सोल्युशन. या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रोड्स डिप केले जातात आणि त्याच्यावरून pH हा मोजला जातो. देन वी विल सी द रिॲक्टिव्हिटी ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. न्यूट्रलायझेशन. To this, take 10 ml of dilute HCl in a beaker and use a glass rod to put a drop of this solution on pH paper and record the pH of the solution. म्हणजे 10 ml dilute HCl घेतलेलं बेकरमध्ये आणि ते जे HCl आहे त्याचा एक ग्लास रॉडने एक ड्रॉप घेतलेला आहे त्या सोल्युशनचा आणि pH पेपरवर टाकला आहे. रेकॉर्ड द pH ऑफ द सोल्युशन. त्याचा pH आपण बघितलेला आहे. ॲड टू इट अ फ्यू ड्रॉप्स ऑफ डायल्यूट NaOH सोल्युशन. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे की थोडेसे जे ड्रॉप आहे सोडियम हायड्रॉक्साईडचे टाकायचे आहे आणि ऑफ ए ड्रॉपर अँड स्टीर द सोल्युशन विथ ग्लास रॉड. आणि ग्लास रॉडने हे मिश्रण जे ते हलवायचं आहे.
Measure the pH of the resulting solution by putting a drop of this solution on another pH paper. आणि हे जे सोल्युशन आहे ते दुसऱ्या pH पेपरवर टाकून त्याचा pH मेजर करायचा आहे. इन दिस मॅनर गो ऑन ॲडिंग डायल्यूट NaOH ड्रॉप बाय ड्रॉप अँड रेकॉर्डिंग द pH. अशा पद्धतीने सोडियम हायड्रॉक्साईड आपण त्याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे ड्रॉप बाय ड्रॉप आणि त्याचा pH रेकॉर्ड करायचं. व्हॉट डू यू फाइंड? स्टॉप ॲडिंग NaOH वेन अ ग्रीन कलर appears on pH paper, that is when the pH of solution become same. तर हेच जे सोडियम हायड्रॉक्साईडचं ड्रॉप कुठपर्यंत टाकायचं आहे आपण त्या pH पेपरवर, तर त्याचा ग्रीन कलर येईपर्यंत ते टाकायचं आहे. आणि दॅट इज द व्हेन त्याचा ग्रीन कलर टाकला की त्याचा जो pH येतो तो 7 येतो. इथे आपण pH पेपरवर बघितलेला आहे. The neutralization reaction. Why does the pH increase as NaOH solution is added drop by drop to the HCl solution? पहिल्यांदा आपण याच्यामध्ये 10 ml डायल्यूट सोल्युशन घेतलं होतं आणि नंतर त्याच्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप काय टाकत होतं? सोडियम हायड्रॉक्साईड. कुठपर्यंत टाकत होतो की जोपर्यंत त्याला ग्रीन कलर येत नाही. द आन्सर लाईज इन दिस प्रोसेस ऑफ डिसोशिएशन. तर इथे काय होतं की त्याचं डिसोशिएशन होतं, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचं आणि HClचं. बोथ HCl NaOH डिसोसिएटेड इन देअर ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे दोघंही डिसोसिएट होतात. ॲडिशन ऑफ NaOH सोल्युशन टू HCl सोल्युशन लाईक ॲडिंग अ लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. म्हणजे HClचं डिसोशिएशन होतं H+ आयन आणि Cl- आयन, आणि NaOH टाकल्यानंतर OH- आयनचं जे लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयनचं त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळे लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन आणि लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन्स टू अ लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. However, water dissociate into H+ and OH- आयन अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. आता इथे वॉटर जे आहे H2O जो आहे तो कमी प्रमाणात त्याचं काय होतं? डिसोशिएशन. त्याचं H+ आणि OH- हे त्याचे आयन्स तयार होतात. व्हेरी स्मॉल कमी प्रमाणात. देअरफॉर मिक्सिंग द एक्सेस OH- आयन्स कंबाईन्स विथ द H+ आयन्स टू फॉर्म वॉटर. आणि मग काय होतं? मिक्स झाल्यानंतर द एक्सेस जे OH- आयन्स असतात ते कंबाईन होतात कोणाशी? एक्सेस ऑफ H+ आयन्सशी आणि टू फॉर्म अ H2O मॉलिक्युल्स विच मिक्स विथ द सॉल्वंट वॉटर. दिस चेंज कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द आयोनिक सोल्युशन. आता इथे बघितलं बघा, HClचं कसं डिसोशिएशन होतं? H+ Cl- सोडियम हायड्रॉक्साईड Na+OH-. मग इथे काय तयार होतं? NaCl तयार होतं मायनस आणि प्लस यांच्यामध्ये या आयन्समध्ये अट्रॅक्शन होतं आणि हे H2O इथे तयार होतं. तर अशा पद्धतीने इट कॅन सीन फ्रॉम द अबव इक्वेशन द सोडियम प्लस अँड क्लोरीन- आयन्स ऑन बोथ द साइड्स. देअरफॉर नेट आयोनिक रिॲक्शन इज, जे अशा पद्धतीने रिॲक्शन होते. ॲज द सोडियम हायड्रॉक्साईड As the sodium hydroxide solution is added drop by drop to the HCl solution, the concentration of H+ ion goes on decreasing. जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं हे ड्रॉप बाय ड्रॉप HCl सोल्युशनमध्ये टाकतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन H+ आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होतं, कमी होतं ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ कॉम्बिनेशन विथ ॲडेड OH- आयन. कारण की आपण त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करतो तर त्याच्यामध्ये OH- आयन्स हे तयार होतं अँड दॅट इज हाऊ द pH गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि मग त्याचा वेन pH इन्क्रीज होतो वेन इनफ सोडियम हायड्रॉक्साईड इज ॲडेड टू HCl द रिझल्टिंग ॲक्वियस सोल्युशन कंटेन्स ओनली. मग जेव्हा इनफ म्हणजे पुरेसं जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड आपण HClमध्ये ॲड करतो तेव्हा ते जे ॲक्वियस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये फक्त सोडियम प्लस आणि क्लोरीन- आयन, दॅट इज NaCl इज अ सॉल्ट अँड द सॉल्वंट इज वॉटर अँड द ओनली
source of H plus and OH minus ion in the solution is the dissociation of water. म्हणजे सोडियम क्लोराईड आणि वॉटर इथे तयार होतं. देअरफॉर द रिॲक्शन इज कॉल्ड अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग सिम्पल इक्वेशन. HCl प्लस NaOH. आता इथे यांचं डिसोशिएशन होणार आहे. मग हे H प्लस होणार आहे, Cl मायनस H प्लस Cl मायनस. मग हे NaCl तयार होणार आहे इथे झाला आणि हे H2. अशा पद्धतीने ॲसिड आणि बेसमध्ये जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर हे तयार होतं. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.